नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत क्षणचरी, लेखक रत्नाकर मतकरी. कथा दुसरी, लांडगे, भाग 2. ती दार लोटून घेते आणि डॉक्टरीनबाईंना फोन करायला बाहेर पडते. नाक्यावरच्या केमिस्टच्या दुकानात फोन आहे. केमिस्टला ऐकू जाऊ न देता डॉक्टरीनबाईंशी कसं बोलावं हा तिला प्रश्न पडतो. आता प्रत्येकच बाबतीत असं लाजत राहावं लागणार का, असंही मनात येतं. रात्री दवाखाना बंद झाला की घरी यायचं. डॉक्टरीनबाई कबूल करतात. डॉक्टरीनबाईंनी मुन्नीला द्यायला सांगितलेलं ग्लुकोज विकत घेऊन माधवी केमिस्टच्या दुकानातून निघते. अजून 2 तास तरी डॉक्टरीनबाई येणार नाही, तोवर मुन्नी थोडी तरी सावरली तर बरं होईल. माधवी घरी परतते. मुन्नी अंथरुणात उठून बसलेली असते. तिच्यात थोडी तरतरी आलेली दिसते. कशानं? आई थोडा वेळ जवळ बसली एवढ्यानं? माधवीला भडभडून येतं. ती मुन्नीला गच्च मिठी मारते, पण मिठीत मुन्नी कासावीस होते. किंकाळी फोडून लांडगा लांडगा म्हणून ओरडू लागते. तिचं सारं शरीर थरथरू लागतं. माधवी तिला शांत करायचा प्रयत्न करू लागते. मुन्नी अंग अंथरुणात टाकून वेदना होत असल्याप्रमाणे पाय पोटाशी घेते. तिचे शब्द ऐकू येईनासे होतात. एखाद्या मुक्या जनावरासारखी ती आचके देत पडून राहते. काही वेळानं माधवी उठते. ग्लुकोजचं पाणी तयार करून ते मुन्नीला पाजते. डॉक्टरीनबाईंची वाट पाहत बसून राहते. तशी वाट पाहता पाहता इतका वेळ मुलीच्या काळजीपायी बाजूला पडलेली एक भावना हळूहळू तिला वेढून टाकू लागते, संतापाची. या मुलीची अशी दुर्दशा करून टाकणाऱ्या त्या लांडग्यांना काय शिक्षा करता येईल? काय केलं म्हणजे ते हिच्यासारखेच तडफडतील, हिच्यासारखेच संवेदना हरवून बसतील? ते कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही. कदाचित मुन्नीशी मैत्री करून घेणारा तो नगरसेवकाचा मुलगा त्यांचा म्होरक्या असेल. आणखी 3 त्याचे दोस्त असतील. त्यांची नावं माहीत नाहीत. आपण त्यांना कसा धडा शिकवू शकतो तेही माहीत नाही. कदाचित मुन्नी आज न उद्या बरी होईल, पण हे सगळं प्रकरण जगजाहीर झालं तर मुन्नीकडे लोक बोटं दाखवतील. ती आयुष्यातून उठेल. उठू दे हवी तर, पण या सैतानांचे चाळे लोकांसमोर यायला हवीत. नाहीतर उद्या आहे दुसऱ्या एखाद्या मुन्नीला बाटवतील. परवा 3ऱ्या. शहरातील कुठलीच कोवळी मुलगी सुरक्षित राहायची नाही. माधवीच्या डोक्यात घणाचे घाव पडल्यासारखे होऊ लागत. संतापानं शरीराचा कण जळू लागतो. एवढीशी 11 वर्षांची मुलगी, अजून न्हाणं देखील न आलेली, हिच्यावर यांची पापी नजर. एकट्या दुकट्याची नाही, 3-4 मुन्नी पुन्हा पुन्हा म्हणते, 4 लांडगे, 4 लांडगे. लांडगे झाले तरी त्यांना इतकं अघोरी कृत्य करवलं कसं? कसला आनंद मिळाला असेल हिचं मन आणि शरीर दोन्ही अशी जखमी करून टाकण्यात? अजून अवकाश आहे डॉक्टरीनबाई यायला, तोवर आपण जाऊन परत येऊ. ती उठते. मुन्नीला म्हणते, मुन्ने, मी जरा जाऊन येते, तू पडून राहा. मुन्नी काहीच उत्तर देत नाही. वर बघत नाही की कुशी देखील पालटत नाही. माधवी वाढत्या अंधारातून पोलीस स्टेशनवर जाते. बाहेरच्या वरांड्यात 3-4 उभे असतात. काळे, मिशाळ, मर्दानी तरुण. अंगात चकचकीत नक्षीच्या कापडांचे शर्ट, हातात रुंद सोनेरी पट्ट्यांची घड्याळं. ती आत जाताना ते तिला वाट देतात, पण तिच्याकडे रोखून पाहत राहतात. त्या नजरांनी तिच्या अंगातून शहारा जातो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत ती आत जाते. टेबलाशी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला ती सांगते, मला तक्रार नोंदवायची. तो तिला समोर रिकामी खुर्ची असूनही बसा देखील म्हणत नाही. काही बोलतसुद्धा नाही. नुसताच तिच्याकडे टवकारून पाहत राहतो. ती म्हणते, तुम्ही लिहून घ्या. माझ्या 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलाय. एकानं नाही, 4 जणांनी. त्यांना लगेच अटक व्हायला हवी. तो तिचं नाव विचारून घेतो. पत्ता देखील लिहून ठेवतो. बसा मात्र म्हणत नाही. तीच मग अतीव मानसिक थकव्यानं खाली बसते. हे भयंकर आहे सगळं. माझ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम होईल अशी भीती वाटते मला. आम्हा दोघींवर आयुष्यातून उठायची पाळी आली आहे. असले हे राक्षसी अत्याचार त्या अजान पोरीवर. बोलता बोलता तिला हुंदका येतो. तो गिळून टाकून ती बोलत राहते. त्या बदमाशांना शोधणं एवढं कठीण नाही. त्यातला एक तर नगरसेवकाचा मुलगा आहे. तिच्या लक्षात येतं. पोलीस अधिकारी नुसता चुळबुळ करीत बसला आहे.
त्याचं आपल्या बोलण्याकडे नीटसं लक्ष देखील नाही. मग ते लिहून घेणं तर दूरच राहिलं. तुम्ही लिहून का नाही घेत माझी तक्रार? ती आक्रंदून विचारते. तो एखाद्या लहान मुलीला समजावावं तसं म्हणतो. हे बघा बाई, तक्रार केली तर तुम्हीच अडचणीत याल. लहान पोरीला तुम्ही आया एकटं दुकटं कुठेही पाठवता आणि मग असं काही झालं की बोंबलत बसता. तिचं अजून सबंध आयुष्य जायचंय. आत्ताच तिच्या नावाला बट्टा लावून घेऊ नका. तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवा. त्या पोराचा बाप नगरसेवक आहे म्हणता ना, तो ठेवील आपल्या ओळखीनं एखाद्या चांगल्या इस्पितळात. केस लढवत बसाल तर तेवढंही पदरात पडायचं नाही. हा अरबी देश नाही बलात्कारी लोकांना शिक्षा व्हायला. बलात्कार करणारे हिरोसारखे मिरवतील कोर्टात आणि तुमची मात्र शोभा होईल. निघा आता, परत येऊ नका. ती संतापाने फणफणत खोलीबाहेर पडते. वरांड्यात ते चौघे उभेच असतात, मोठमोठ्याने हसत, एकमेकांच्या हातावर टाळ्या देत. ती खोलीबाहेर येताच ते एकदम गप्प होतात. त्यांच्या गप्प राहण्याची सुद्धा तिला भीती वाटते. कशीबशी अंग चोरून ती त्यांच्याजवळ चालून जाते. इतक्या वेळात न जाणवलेली एक असहाय्यतेची भावना तिच्याबरोबर चालू लागते. त्या राक्षसांना शिक्षा होणारच नाही. माझ्या अजान पोरीचं अजून कशानेही न विटाळलेलं शरीर त्याचा चिखल करून हे क्रूर राक्षस तसेच मोकळे फिरणार. आपल्या क्षणाच्या लहरीसाठी कोवळी कोवळी आयुष्य चुरगाळून मोकळे फिरणार. कायम चैनीत राहणार. कसलीही किंमत चुकती न करता. काय त्यांचा आपला संबंध? का त्यांनी माझ्या मुलीचा बळी घ्यावा आणि मी ते का मुकाट्यानं ऐकून घ्यावं? का त्यांना एका शब्दानंही जाब विचारू नये आणि सगळ्यांनी अन्याय उघड्या डोळ्यांनी का बघत राहावं? शेवटी आधार कुणाचा? आमच्यासारख्या नाडलेल्यांना. पोलीस अधिकारी तक्रारसुद्धा लिहून घेत नाही. उलट मलाच सल्ला देतात गप्प बसण्याचा. मग पोलीस ठाण्याऐवजी सल्लागार केंद्र चालवावीत की यांनी? आणि पोलीस ठाणी कुणी चालवावीत? ते वरांड्यात उभे होते तसल्या गुंडांनी? कानात त्या अधिकाऱ्याचे शब्द घुमत राहतात. हा अरबी देश नाही बलात्काऱ्यांना शिक्षा व्हायला. ती घरी परतते. गुरगुट्या भात करते. मुन्नीला ती बळेच खायला लावते. तिला बाथरूमला घेऊन जाते. तिला बाथरूममध्ये होणारा त्रास पाहून कळवळते. संतापाचा जाळ तिच्या तळपायापासून डोक्यापर्यंत जातो. एवढ्यात डॉक्टरीनबाई येतात. मुन्नीला तपासतात. थोडी हुशारी येण्यासाठी एक इंजेक्शन देतात. आत्ताच माझ्याबरोबर चला, हिला टाके घालायला हवेत म्हणतात. ओळखीच्या इस्पितळात घेऊन जातात. तिथं आणखीही तपासण्या होतात. आता बरं वाटेल तिला. इथंच राहू दे रात्रभर. सकाळी डिस्चार्ज देतील. मी लिहून देते ते मलम लावत जा तिला. 4-6 दिवसात बरं वाटेल. बाकी कसली काळजी नाही. डॉक्टरीनबाई सांत्वन करतात. तसं सांगतात. मला तिच्या मनस्थितीची काळजी वाटते. तिला भयंकर धक्का बसलाय. काही समजत नसावं तशी थंड बसून राहिले. मध्येच घाबरून लांडगे ओरडते. काय करू मी? सकाळी हिला डॉक्टर नेन्यांकडे घेऊन जा. मी चिठ्ठी देते. नेने चांगले सायकायट्रिस्ट आहेत. ते करतील ट्रीटमेंट. रात्री माधवी मुन्नीच्या बिछाण्याशी बसून राहते. मुन्नी मध्येच किंचाळते आणि पुन्हा झोपी जाते. तिच्यावर झोपेच्या इंजेक्शनचा परिणाम देखील बेताचाच आहे. माधवी तर झोपूच शकत नाही. रात्रभर ती जागतच राहते. अधूनमधून तिच्या डोळ्यावर झापड येते. तेव्हा चमत्कारिक भास होतात. नजरेसमोर काहीतरी अभद्र गोष्टी येत राहतात. दांडीवरचा लाल फ्रॉक ओढून घेणारी उघडी बंब मुन्नी, प्रेतयात्रा, रक्ताचा थारोळ, डोंगरावरून गाडी ढकलून देणारे 4 काळे पुरुष. मध्येच मुन्नीचे वडील समोरच्या खुर्चीत बसलेले दिसतात. ते तिला सांगतात, हा अरबी देश नाही बलात्काऱ्याला शिक्षा व्हायला. ती धडपडून उठते. खोलीत काळोख असतो. आवारातल्या ट्यूबलाईटचा प्रकाश खिडकीच्या पडद्यामधून आत येत असतो. मुन्नी झोपेत मुसमुसत असते. खोलीतली खुर्ची रिकामी असते. माधवीला मुन्नीच्या वडिलांची अतिशय तीव्रतेने आठवण येत राहते. दुसऱ्या दिवशी ती मुन्नीला घेऊन डॉक्टर नेन्यांकडे जाते. नेन्यांचं व्यक्तिमत्व प्रसन्न असतं. बोलण्यात रोग्याला दिलासा देणारा हळुवारपणा असतो. वय फारसं नसावं पण एक भारदस्तपणा असतो. माधवी त्यांना सारी हकीकत सांगते. ते तिच्यासमोरच मुन्नीशी बोलतात. नंतर तिला बाहेर जायला सांगून एकट्या मुन्नीशी बोलतात. पण मुन्नी फारसं काहीच बोलू शकत नाही. नुसती लांडगा बिछाण्यावर चढला असंच काहीतरी पुटपुटते. डोंट वरी, 15-1 दिवसात बरं वाटेल तिला. तुम्ही तिच्याशी फक्त बोलत राहा. काहीही गोष्ट सांगा, गप्पा मारा, गाणी म्हणा.
हळूहळू तिला भान येईल आजूबाजूचं. मी औषध लिहून देतोच, शिवाय दररोज माझ्याकडे घेऊन या, निदान सुधारणा दिसायला लागेपर्यंत. ती धक्क्यातून एकदा का बाहेर पडली की मग इट्स ओन्ली अ मॅटर ऑफ टाईम. माधवीला फारशी उमेद वाटत नाही. डॉक्टर आपल्या समाधानासाठी काहीतरी सांगतायत एवढंच पटतं. पण मुन्नीला बरं वाटण्याचं काहीही हमी मिळत नाही. मुन्नी धक्क्यातून बाहेर पडली की मग काळजी नाही हे तिलाही समजतं. पण ती धक्क्यातून बाहेर कशी पडणार हा प्रश्न उरतोच. तरी ती डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या मुन्नीला देते. तिला रोज डॉक्टरांकडे घेऊन जाते. रजा काढून घरी राहते आणि मुन्नीशी एकसारखी बोलत राहते. मुन्नीमध्ये थोडी थोडी सुधारणा होऊ लागते. ती घरातल्या घरात फिरू शकते, स्वतःच्या हातांनी जेवू शकते. रात्री तिला झोपही बऱ्यापैकी लागते. तिचं किंचाळणं अजिबात बंद झालं. मात्र अजूनही ती लांडग्याविषयीच बोलते, अगदी ते डोळ्यांसमोर दिसत असल्यासारखी. माधवी एकसारखी विचार करीत राहते. पोलीस अधिकाऱ्यांनी हाकलून दिलं तरी तिचं समाधान झालेलं नसतं. मुन्नीवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर आपण आपल्या कर्तव्याला चुकू असं तिला वाटत असतं. एक दोन वेळा ती नेण्यांकडेही त्याविषयी बोलते. पण नेने देखील तिला तेच सांगतात, बोलू नका, तक्रार करू नका, त्यातून मनस्तापा वाचून काही निष्पन्न होणार नाही. तरीही माधवी दिवसातून एकदा बाहेर जाते. मुन्नीची शाळा सुटण्याच्या वेळेस शाळेसमोर उभी राहते. पण तो मोटरसायकलवाला येत नाही. माधवी त्याच्या घराशी जाते. बाहेरूनच पाळत ठेवते. बंगला मोठा आहे, लोकांची वर्दळ आहे. एके दिवशी तो मोटरसायकलवरून चाललेला दिसतो. माधवी पटकन एक रिक्षा करते. रिक्षावाल्याला म्हणते, तो थांबेल तिथं थांबव. तो एका छोट्या एक मजली इमारतीपाशी थांबतो. माधवी रिक्षा पुढं नेऊन थांबवते. मग सावकाश चालत मागं येते. समोरच्या उडप्याच्या हॉटेलात जाऊन बसते. काहीतरी ऑर्डर करते. ते संपल्यावर कॉफी मागवते. खाणं पिणं संपल्यावरही 15 मिनिटं बसून राहते. उडप्याला चमत्कारिक वाटायला लागतं. तशी उठते. पण या पाऊण तासात तिनं 3-4 तरुणांना त्या इमारतीत शिरताना पाहिलेलं असतं. त्यातले दोघे तर तिला याआधी पोलीस ठाण्याच्या वरांड्यातच दिसलेले असतात. ती घरी येते. एक पत्र येऊन पडलेलं असतं. ती ते फोडते. आत एक फोटो असतो. तो पाहून माधवीला घेरी आल्यासारखं होतं. फोटो मुन्नीचा असतो. विवस्त्र, हातपाय पसरलेल्या अवस्थेतला, अत्यंत अश्लील वाटणारा. बरोबर एक चिठ्ठी असते. पोलिसांकडे गेली होतीस काय? आमच्या घराच्या जवळपास फिरतानाही दिसलीस. तुझे हे चाळे थांबवले नाहीस तर मुन्नीचा हा फोटो तिच्या नावासकट वर्तमानपत्रात छापून येतो की नाही ते बघ. ताजा कलम. तिचे असले डझनभर एकापेक्षा एक मसालेदार फोटो आमच्याजवळ आहेत. खाली सही नसते. अक्षर गचाळ असतं. शब्द चुकीचे लिहिलेले असतात. पण अर्थ स्पष्ट असतो. काय करायचं? या भीतीच्या दडपणाखाली कायम राहायचं का मुन्नीच्या आणि आपल्या अब्रूच्या काळजीपोटी शहर सोडायचं? एक करून पाहता येईल. त्या पोराच्या नगरसेवक बापाला जाऊन भेटायचं. मुलाचे हे आसुरी चाळे थांबवायला सांगायचं. पण त्याची काय खात्री? त्यानं आपल्या मुलाचीच बाजू घेतली तर? आपल्यालाच उलट दम दिला तर? तसं झालं तर ही नीच पोरं अधिकच चेकाळल्याशिवाय राहणार नाही. मग त्या नगरसेवकाच्या वरच्या कुणाला सांगितलं तर? कुणाला? नगराध्यक्षांना? बाप मुलाची बाजू घेणार असेल तर नगराध्यक्ष नगरसेवकाची बाजू घेणार नाही? तिला कुणाचाच भरवसा वाटत नाही. नगराध्यक्षांचा नाही की पालकमंत्र्यांचा नाही. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच या एका मोठ्या माळेतले लहान मोठ्या आकाराचे मणी आहेत असं तिला वाटायला लागतं. तसं नसतं तर आपली तक्रार देखील लिहून न घेण्याइतका माजोरडेपणा त्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आला असता का? कायदेशीर लढण्याचे सगळेच मार्ग बंद झालेत अशी असहाय्यतेची जाणीव तिला होते. गप्प बसायचं आणि निमूटपणे अत्याचार सहन करायचे. पुन्हा तेच शब्द आठवतात. हा अरबांचा देश नाही जिथं बलात्काराला शासन होईल. पण खरंच का बलात्काराला शासन होऊ शकणार नाही? नुसतं बलात्काराला नव्हे, एक कोवळं आयुष्य नासवून टाकणाऱ्या खुनी नराधमांना? अचानकपणे नव्हे तर योजनापूर्वक जाळं पसरून बालिकांच्या शरीरांचे वाटे विकायला ठेवणाऱ्यांना? हे सगळे प्रश्न कोणाला तरी परत परत विचारावेत असं तिला वाटत राहतं. पण त्यांची उत्तरं पण सोडाच. प्रश्न देखील समजू शकणारी फार थोडी माणसं तिच्या ओळखीत असतात. नाईलाजानंच ती आपली मनं मोकळं करण्यासाठी एके दिवशी डॉक्टर नेण्यांकडे जाते.
माधवी घरी परतते तेव्हा मुन्नीच्या जेवणाची वेळ टळून गेलेली असते. घाईघाईने ती घरासमोर येऊन पोचते तेव्हा एक मोटारसायकल घराच्या दारातून निघताना तिला दिसते. अगं आई गं, त्या मोटरसायकलवाल्याच्या मागं मुन्नी. माधवीचं सबंध शरीर जणू पेटून निघतं. हा पुन्हा मुन्नीला घेऊन गेला. आता या क्षणी काही केलं नाही तर माझी मुलगी मला जिवंत सुद्धा दिसणार नाही. माधवी घरभर शोधते. स्वतःच्या संरक्षणासाठी भाजी कापण्याच्या सुरीशिवाय दुसरं कुठलेही शस्त्र तिला घरात सापडत नाही. नाही म्हणायला माळ्यावर एक फावडं पडलेलं असतं, कधी काळी बागकाम करण्यासाठी आणलेलं. मुन्नी मम्मीची वाट पाहत बिछाण्यावर पडलेली असते. मम्मी आली की जेवायला बसायचं असं ठरलेलं असतं. तिला तेवढीशी भूक लागलेली नसते, पण भीती वाटायला सुरुवात झालेली असते. मम्मी जवळ असताना तिला भीती वाटत नाही, पण मम्मी नजरेआड झाल्याबरोबर मात्र थोड्याच वेळात तिच्या छातीत दडदडायला लागतं. बंद दारावर थाप पडते. मम्मीकडे चावी असताना ती दार का वाजवते आहे या विचारात मुन्नी दार उघडते, पण दारात मम्मी नसते. त्याऐवजी एक काळा लांडगा तिथे उभा असतो. मुकाट्यानं माझ्याबरोबर चल, आवाज केलास तर जीव घेईन, तो तिला सांगतो. ती भारल्यासारखी त्याच्या मागून निघते. तो मोटारसायकल सुरू करतो. ती त्याच तंद्रीत त्याच्या पाठीमागे बसते. मोटारसायकल सुरू होते. तेच एक मजली घर, त्या लांडग्यांची गुहा. खालचं दुकान मात्र आज बंद आहे. लांडग्याच्या पाठोपाठ ती जिना चढून जाते. तो फ्लॅटचं दार उघडतो. आज तो बाहेरची खोली दाखविण्यात वेळ घालवत नाही. सरळ तिला बिछाण्यावर ढकलतो. तिला कपडे काढायला सांगतो. अचानक तिला रेड रायडिंग हुडची गोष्ट आठवते. हा लांडगा क्रूर असणार हे आपल्याला आधीच कसं समजलं नाही. आपण जंगलात त्याच्याशी गप्पा मारीत कसे बसलो. हा तर आजीला गट्टम करणारा लांडगा. आता तो आपल्याला. विचार कसला करतेस, कपडे काढ म्हटलं ना. लांडगा खेकसतो. कपडे, लाल लाल पोशाख. कुठं गेला बरं आपला लाल लाल फ्रॉक. कोणी तो ओरबाडून फाडला का. दुसऱ्या कोणी. लांडग्यांनीच. थांब, मीच काढतो तुझे कपडे खेचून. लांडगा मुन्नीच्या कपड्यांना हात घालतो. इतक्यात दारावर थाप पडते. आता पुन्हा तो लांडग्यांचा कळप आत घुसणार. एकदा पडलेलं भेसूर स्वप्न पुन्हा सुरू होणार. मुन्नी किंचाळू लागते. न थांबता किंचाळत राहते. लांडगा इतर लांडग्यांना आत घेण्यासाठी दरवाजा उघडतो आणि मुन्नीची किंकाळी मध्येच तुटते. इतका मोठा धक्का तिला बसतो. दारातूनच कोणीतरी काहीतरी उचलून लांडग्याच्या डोक्यात घालतं. लांडगा खाली पडतो. ती व्यक्ती दार ढकलून बंद करते आणि आणखी 2 वेळा आपल्या हातातलं फावडं खाली पडलेल्या लांडग्याच्या छातीत पोटात मारते. सगळीकडेनं रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात. अरे, ही तर आपली मम्मी. मम्मी, लांडगा मेला, खलास झाला. शिकाऱ्यानं त्याचं पोट फाडलं. रेड रायडिंग हुडची गोष्ट संपली. मुन्नी टाळ्या पिटत नाचू लागते. माधवी तिला गप्प करते. किचनमध्ये जाते. गॅसचं सिलेंडर उघडून ठेवते. तेवढ्यात तिला तिथे इमर्जन्सीसाठी ठेवलेला स्टोव्ह आणि रॉकेलची बाटली दिसते. बाटली जवळजवळ भरलेलीच असते. ती बाटली उघडून रॉकेल दोन्ही खोल्यांमध्ये शिंपडून ठेवते. गॅस हळूहळू खोलीत पसरू लागतो. दार लोटून घेऊन मुन्नीला खेचत माधवी बाहेर येते. तिच्या हातात अजून थोडं रॉकेल शिल्लक राहिलेली बाटली आहे. ती मुन्नीच्या हातात देऊन ती पर्समधून आगपेटी बाहेर काढते. गच्चीकडे जाणाऱ्या छोट्या जिन्याने तिघेजण चढून येऊ लागतात. तत्क्षणी माधवी आपली साडी सोडून तिच्यावर रॉकेल ओतून ती पेटवते. ते तिघेजण जिना चढून वर येतात. दारावर सवयीनं थाप मारतात. एक जण म्हणतो, अरे, दरवाजाला कडी नाही आहे. दरवाजा ढकलून तिघेही आत जातात. तत्क्षणी माधवी चपळाईने दारातून पेटती साडी फेकते आणि बाहेरूनच कडी लावते. दोघी घाईघाईनं जिना उतरतात. समोरच्या बंद दुकानाच्या पायऱ्यांवर बसतात. क्षणभरात समोरच्या इमारतीचा वरचा मजला धडाडून पेटू लागलेला दिसतो. खालचं दुकान बंद. शेजारच्या बिराडाला कुलूप. सबंध मजल्यावर त्या चौघांखेरीज कुणीच नाही. ज्वाळा चुकविण्याचा प्रयत्न करीत त्या तिघांनी दाराकडे धाव घेतली असणार, पण बंद दरवाजा धक्के मारून फोडायच्या आत त्या तिघांनाही ज्वाळांनी ग्रासलेलं असणार. थकलेली माधवी एक रिक्षा थांबवते. दोघी आत चढतात. माधवी रिक्षावाल्याला डॉक्टर नेण्यांच्या क्लिनिकचा पत्ता सांगते. डॉक्टरांच्या एअर कंडिशनर कॅबिनमध्ये माधवी नर्सने दिलेली साडी लपेटून बसलेली. मुन्नी नर्सबरोबर लंच घ्यायला गेलेली. सगळा प्रकार डॉक्टरांना सांगून टाकून माधवी मोकळी झालेली. मगापासून पाहते मी,
मुन्नी अचानक बरीच सावरल्यासारखी वाटते. नगरसेवकाच्या मुलाच्या डोक्यात मी फावडं घातलं त्या धक्क्यानं तर ती परत शुद्धीवर आली नसेल. शक्य आहे, डॉक्टर म्हणतात. तिची काळजी करायलाच नकोय आता. मग त्यांचा स्वर एकदम बदलतो. नको इतका खाजगी होतो. काळजी आता तुम्ही घेतली पाहिजे माधवीबाई. ते सलगीनं बोलल्यासारखे बोलतात. तुम्ही हे सारं मला सांगून टाकलं, पहिल्यापासून शेवटपर्यंत. मी जर हे बाहेर बोललो तर तुम्ही कमीत कमी जन्मठेपेवर जाल. तुमच्यासारख्या एकट्या दुकट्या नागरिकाला कोर्टात वाचवायला कुणी पुढे येणार नाही. मग ते अधिकच पुढे वागतात आणि म्हणतात, अर्थात आम्ही आमच्या पेशंट्सची सिक्रेट्स कधी बाहेर फोडत नाही, त्यातूनही खास जवळच्या पेशंट्सची. ते तिच्या हातावर हात ठेवू लागतात. ती हात काढून घेते. मग एक गोष्ट अगदी अचानक घडते. अनपेक्षितपणे माधवीला शब्दांऐवजी गुरगुर ऐकू येऊ लागते. काळा कुट्ट नाकाड चेहरा, त्याच्या ओल्या नाकपुड्या, नाकातून चाललेला उष्ण श्वासोच्छवास, सगळं आपल्या अधिकाधिक जवळ येते असं वाटू लागतं. त्या लांडग्याचे लाल लाल डोळे आपलं भक्ष्य शोधत आहेत. रक्तासाठी आसुसलेली जीभ बाहेर पडू पाहते. नखं उगारलेले पंजे पुढं पुढं येत तिच्या हातांवर चढाई करू लागले आहेत. तिच्या समोरच्या खुर्चीत आता माणूस नसतो, लांडगा असतो आणि तो कुठल्याही क्षणी मधलं टेबल पार करून आपल्या अंगावर उडी घेईल याची तिला खात्री असते. पण आता ती कुठल्याच लांडग्याला घाबरणार नसते. अशी ही लांडगे ही कथा इथेच संपली.